एका गावात एक छोट्याशा कुटुंबामध्ये नेहा, सासूबाई आणि तिचे नवरा रोहन राहत होते. तिघेही अगदी आनंदाने एकत्र गुण्यागोविंदाने नांदत होते. सासूबाई दोघेही नोकरीला जातात म्हणून दोघांसाठी सकाळी उठून टिफिन वगैरे तयार करून ठेवत असत. त्या अगदी मनापासून शांतपणे घरातील सर्व कामे करत असत. कुणालाही चकार शब्दही बोलत नसे. कपडे धुणे, भांडे घासणे, फरची पुसणे हे त्यांचे शांततेचे आणि आवडीचे कामे होते. दुपारी काम आवरल्यानंतर त्या देवघरात बसून शांतपणे नामस्मरण करत असत आणि देवाला आपल्या मुलाला आणि सुनेला सुखी ठेव अशी प्रार्थना करत असत. आराम झाल्यानंतर सायंकाळी त्या दिवाबत्ती करून पुन्हा किचनमध्ये सुनासाठी आणि मुलासाठी स्वयंपाकाची तयारी करायला लागत असे. सुनबाई घरी आल्यानंतर त्या सुनबाईला आयता चहा देत असे. त्या दोघींमध्येही मोजका संवाद व्हायचा, पण अगदी निर्मळ संवाद असायचा. दोघीही एकमेकांशी कामापुरतं बोलायच्या. एकमेकींनाही तो कम्फर्ट झोन आलेला नव्हता किंवा एकमेकींकडून दोघींचेही मन दुखावले जाऊ नये हा त्यांचा हेतू होता. एके दिवशी अशाच सासूबाई सकाळी सकाळी दोघांसाठीही डबे बनवत असताना नेहाने सहज किचनमध्ये डोकावले असता तिने बघितले की सासूबाईंनी एक चकचकीत डबा भरलाय आणि एक अगदी साधा डब्बा भरलाय. तिने उघडून बघितलं तेव्हा तिच्या डब्यामध्ये पंचपक्वान्नाचं जेवण होतं आणि तिच्या नवऱ्याच्या जेवणामध्ये अगदी साधारण पदार्थ होते. तेव्हा ती सासूबाईंकडे गेली आणि त्यांना विचारू लागली, "सासूबाई, तुम्ही माझ्या डब्यात रोज पंचपक्वान्नाचं जेवण देता आणि रोहनसाठी साधी चपाती भाजी का?" तेव्हा त्या बोलल्या, "अगं, तू मोठ्या घरातील आहे. तुझ्या हाताखाली नोकर-चाकर होते. तुला चांगलं-चुंगलं खायची सवय आहे. रोहन पहिल्यापासून शिळी भाकरी आणि भाजी खात आला आहे. त्याला सवय आहे ह्या पदार्थांची. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको. आणि मलाही तुझं करण्याची खूप इच्छा होते, आवड अगं, वाटते." मला हा झाला तेव्हा मुलीची हौस होती, पण मला मुलगी काही झाली नाही. तू जेव्हा माझ्या घरी आली तेव्हा मी तुला मनापासून मुलगी स्वीकारलं होतं. नात्यामध्ये स्वीकारणं फार गरजेचं आहे बेटा. नातं तेव्हाच मजबूत होतं. तू ही बाहेर जाऊन कष्ट करते, मग मी घरी बसून आराम करण्यापेक्षा 2 घास तुला सुखात घातले तर कुठं बिघडलं माझ्या ममतेने. तुलाही मायेचा पाजर फुटेलच ना. त्यामुळे नातं हे मायेन जिंकावं, बरोबर की नाही? कटुता आणून नाते ताणण्यापेक्षा समंजसपणे ते हाताळले तर नक्कीच कुटुंबामध्ये प्रेम हे आवर्जून असते. तुम्हालाही अशाच कथा आवडत असते तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट सुद्धा नक्की करा. धन्यवाद.